चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवापुढे सर्वांचं स्वागत करतो आपल्या या सेशन मध्ये। ठीक आहे, बघा जे काही विद्यार्थ्याच्या कमेंट होत्या, सर असे काही प्रश्न आहेत की आम्हाला गोंधळात टाकतात, ते गोंधळात टाकणारेच प्रश्न आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी ज्यांना मराठी विषयाबद्दल कोणाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच लावायची असेल, ऑनलाईन ज्याला बॅच लावायची आहे त्यांनी 96 23 88 35 98 या नंबरवरती काय करायचं आहे रे, कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि ज्यांना ऑफलाईन बॅच लावायची आहे तर आपले ऑफलाईन क्लास आहेत बघा, द उत्कर्ष मराठी, छत्रपती संभाजीनगर टीव्ही सेंटर या एरियामध्ये। ज्यांना ऑफलाईन बॅच करायची आहे त्यांनी टीव्ही सेंटरच्या मुलांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता। ज्यांना ऑनलाईन बॅच लावायची आहे त्यांनी या नंबरला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे। जाऊया आपण सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे। प्रश्न असा विचारलेला आहे की बाबा मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही, काय रे, मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही असा प्रश्न आलेला आहे। अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा। चढवत नाही, बघा पर्याय आहे शक्य क्रियापद, पर्याय आहे द्विकर्मक क्रियापद, पर्याय आहे प्रयोजक क्रियापद आणि पर्याय आहे तुमचं संबंधिक क्रियापद। संबंधिक क्रियापदाचा हा प्रकार नाही, राहिले पर्याय 3 तुमचे। शक्य क्रियापद म्हणजे काय, एखाद्या वाक्यातील कर्त्याच्या अंगी ती क्रिया करण्याचं सामर्थ्य असते, शक्यता असते, योग्यता असते, अशा वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कसा असतो, शक्य क्रियापद। प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतात, एखाद्या कर्त्याच्या अंगी ती क्रिया करण्याचं सामर्थ्य नसते तर तो करता दुसऱ्याकडून करून घेतो, त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद। 2 कर्म आलेल्याला काय म्हणतात रे, द्विकर्मक क्रियापद। मग सर शक्य क्रियापद म्हणायला गेलो तर चढवत नाही, प्रयोजक क्रियापद म्हणायला गेलो तर 2 कर्ते आलेले नाही। मग अशा वेळेस प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, सरळ आणि साधी गोष्ट आहे बघा, मला डोंगर चढवत नाही, भलेही तुमचं क्रियापद या ठिकाणी नकार दाखवलेला आहे, चढवत नाही म्हणजे शक्यता सांगितलेली नसेल तरीही सुद्धा अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे शक्य क्रियापद। बघा या ठिकाणी एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात ठेवायची आहे की चढवतो, खाववतो, बसवतो, निजवतो, पळवतो, करवते असे क्रियापद असलेले जे काही क्रियापद असतात ते शक्य किंवा प्रयोजक असतात। एखाद्या वाक्यामध्ये एकच कर्ता असेल, शक्य क्रियापद 2 कर्ते दिसायला लागले, प्रयोजक क्रियापद हिच्यामध्ये आपल्याला मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही फक्त एकच कर्ता आलेला आहे, म्हणजे भलेही त्यात या वाक्याच्या शेवटी नकारार्थक क्रियापद आलेलं असेल परंतु याचं योग्य उत्तर मात्र आपल्याला शक्य क्रियापदच द्यावं लागते। ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहे। समोर असलं काय नसलं काही वाक्य होकारार्थी असो नकारार्थी असो त्याच्याशी काही घेणं नाही, चढवत नाही शक्य क्रियापद। रामकडून मला डोंगर चढवण्यात आला असं जर वाक्य असतं तर मात्र 100% उत्तर कोणतं असतं, प्रयोजक क्रियापद असतं। कोणतं रे, प्रयोजक क्रियापद असतं। समोरचा प्रश्न आहे पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा। अगं बाई, अरे बघितल्या अशा प्रश्नाचं उत्तर सेकंदामध्ये आलं पाहिजे, केवळ प्रयोगी अव्यय। एखाद्या वेळेस एकदम उत्कट भावना दाटून आल्याच्या नंतर जे उद्गार बाहेर पडतात त्यांना म्हणतात केवळ प्रयोगी अव्यय। शब्दयोगी अव्यय एखाद्या शब्दाला उपसर्ग लावल्याच्या नंतर तो उपसर्ग किंवा दुसरे काही शब्द दुसऱ्या शब्दासोबत आपलं काहीतरी संबंध दाखवण्याचं काम करतात, त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय। उभयन्वयी अव्यय 2 कर्ते किंवा 2 वाक्य जोडण्याचं काम करतात, तर क्रिया विशेषण अव्यय जसं नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण असतो तसंच एखाद्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रिया विशेषण असतो। बघा चोराच्या मनात चांदणे या म्हणीला समानार्थी मन ओळखा। चोराच्या मनात चांदणे म्हणजे काय असते रे, चोराच्या मनात चांदणे म्हणजे असते एखाद्या व्यक्तीनं काही अपकृत्य केल्यास ते उघडकीस येण्याची भीती वाटत असते, त्यालाच म्हणतात चोराच्या मनात चांदणे। या म्हणीची योग्य समानार्थी म्हण आहे बघा, खाई त्याला खाऊकवे। काय आहे रे, खाई त्याला खाऊकवे आहे। समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी सामान्य नाम असणारा शब्द कोणता, समान गुणधर्मावरून ठेवलेल्या नामाला सामान्य नाम म्हणतात। सामान्य नाम हे तुमचं जातीवाचक असतं, सामान्य नामातून जातीचा बोध होत असतो। अरे महाराष्ट्र म्हणल्याच्या नंतर राज्याचा बोध झाला आहे, राज्य झालं तुमचं सामान्य नाम, महाराष्ट्र झालं विशेष नाम। कृष्ण म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी एक मुलगा आहे, मुलगा झालं तुमचं सामान्य नाम, कृष्ण झालं तुमचं विशेष नाम। सह्याद्री म्हणल्याच्या नंतर ही एक पर्वत रांग आहे, पर्वत झालं सामान्य नाम, सह्याद्री झालं तुमचं
तुमचं विशेष नाम, पण राष्ट्र म्हणल्याच्या नंतर असंख्य राष्ट्र येऊ शकतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्र, पर्याय क्रमांक 4. जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. पुढील शब्दाचे अनेक वचन लिहा. शब्द आलेला आहे सासू. सासू हा शब्द कोणता आहे तुमचा? स्त्रीलिंगी आहे. कोणता आहे? स्त्रीलिंगी आहे. आणि स्त्रीलिंगी नामाचे उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूप काय होते? वाकारांत होते. सासूचं होईल पर्याय क्रमांक 2 सासवा. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. येऊया समोरच्या प्रश्नाकडे. पुढील पैकी कोणता पर्याय लेखन दृष्ट्या अचूक आहे? ज्येष्ठ, 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 ज्येष्ठ. ट चा काहीच विषय नाही. या ठिकाणी काय असते रे? या ठिकाणी असते तुमचं पर्याय क्रमांक 2 उत्तर. काय असते रे? पर्याय क्रमांक 2 उत्तर असते. जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते उदाहरण भाव कर्तृक भावे प्रयोग? अरे ज्या वाक्यामध्ये करता नसतो, करता आला नाही म्हणजे कर्माचा काहीच विषय नाही. सरळ सरळ ज्या वाक्यातील क्रियापद भाव कर्तृक क्रियापद अकर्तृक क्रियापद असते अशा वाक्याचा प्रयोग असतो तुमचा भाव कर्तृक क्रियापद. मळमळते, त्याच्यानंतर रणरणते, मळमळते, दुखते, बरोबर आहे. उजाडले, मावळले, अशा वाक्यातील क्रियापदाचा प्रकार तुमचा भाव कर्तृक क्रियापद असतो. उजाडले 100% भाव कर्तृक क्रियापद आहे. कलकलते 100% भाव कर्तृक क्रियापद आहे. मळमळते भाव कर्तृक क्रियापद आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. येऊया समोरच्या प्रश्नाकडे. तो न चुकता येतो हे कोणत्या क्रिया विशेषण व्याचे उदाहरण आहे? हे निषेधार्थक न ना काहीच नाही सांगितलेलं. प्रश्नार्थक प्रश्न विचारलेलाच नाही आहे. संख्यावाचकता या ठिकाणी काहीच नाही. या ठिकाणी रीत सांगितलेली आहे. त्यावेळेस याचं योग्य उत्तर असेल रीतिवाचक. काय असेल रे? रीतिवाचक. मला सांगा आता या ठिकाणी समोरचा प्रश्न गोंडी भाषेत. हा प्रश्न थोडा वेगळा आहे, त्याच्यामुळे IMP केलेला आहे रील्सच्या माध्यमातून. याची टॉप डिटेल मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील. शेवटचा प्रश्न घेऊ आपण आजच्या या सेशनचा. संधीचा अचूक पर्याय निवडा. चिदानंद. काय रे? चिदानंद. मग कशाला म्हणतात चिदानंद हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बरोबर आहे. चित अधिक आनंद. काय रे? चित अधिक आहे तुमचा आनंद. बघा, चित अधिक आहे तुमचा आनंद. कठोर किंवा मृदू व्यंजनाच्या जागी मृदू वर्ण आल्यास, कठोर किंवा मृदू व्यंजनाच्या जागी त्याच गटातील मृदू व्यंजन येऊन जी संधी होती त्याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. कोणती संधी म्हणतात? तृतीय व्यंजन संधी म्हणतात. म्हणजे या त चा द होणार. द किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. ज्या वेळेस 3 नंबरचं अक्षर आपल्याला मिळतं त्याला म्हणतात तृतीय व्यंजन संधी. कठोरच्या जागी तिसरं येणं. सरळ या ठिकाणी एक शॉर्टकट सांगतो. पहिल्याच्या जागी तिसरं येणं आणि तिसरा वर्ण कायम राहणं याला कोणती संधी म्हणतात? तृतीय व्यंजन संधी अशी म्हणतात. म्हणजे चित अधिक आनंद याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे रे? पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. येऊ एक प्रश्न बघा. पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययाचं कोणत्या प्रकारातील कार्य करतात? अरे तो पहिला धावला पण जिंकू शकला नाही. न्यूनत्व बोधक दाखवलेला आहे. ठीक आहे. परंतु मी तेथे गेलो परंतु तो मला भेटलाच नाही. गेलाय पण भेटला नाही. काय झालंय? कमीपणा दाखवलेला आहे. हे सगळेच्या सगळे शब्द आहेत तुमचे न्यूनत्व बोधकचे. काय रे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययानं जोडलेला वाक्याचा प्रकार. हे कोणतं वाक्य असतं? संयुक्त वाक्य असतं. ठीक आहे. याला म्हणतात. हा जो उपप्रकार आहे कोणत्या वाक्याचा आहे? प्रधानत्व सूचक. काय रे? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय यालाच म्हणतात प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही वाक्य काय असतात? प्रधान असतात. यांना स्वतःचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एकमेकावर अवलंबून राहण्याची गरज नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे अपादान कारकार्थ. अपादान म्हणजे ज्या वेळेस दानाचा किंवा कशाचा योग येतो रे? भेटीचा योग येतो. त्यावेळेस कोणती विभक्ती असते? कोणती विभक्ती असते? चतुर्थी विभक्ती असते. अपादान हा कारकार्थ असतो. त्याच्या नाकाला धार लागली, तुझ्या हातून हे काम होणार नाही, त्याचे लिहून झाले, मी रात्री घरी पडते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
काय आहे रे? पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. बघा अशाच छोट्या मोठ्या प्रश्नाचा सराव आपण डेली आता आपल्या या युट्यूब चॅनलला घेणार आहोत. तरी या युट्यूब चॅनलला काय करायचं आहे? आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. ठीक आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला 100% काय करा? सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.